हॅलो. हाय हाय मैत्रिणीनो, कशा आहात? झाला नाश्ता वगैरे? काल कोणाकोणाची एकादशी होती जरा सांगता का जरा मला? कालची एकादशी होती. परत म्हणलं आता पहिला स्वयंपाक करण्याआधी पहिलं काहीतरी नाश्ता करावा थोडासा. नाश्ता करून परत अनारशाचं वाटून घेतलं सगळं. 5 किलोची ऑर्डर आहे. आता अधिक महिना आल्यामुळं आता अनारशाला गिऱ्हाईकच राहत आहे. आता ऑर्डर असतात. आता 5 किलोची ऑर्डर तर झाली तयार. आताच वाटून बसले, देवपूजा झाली आणि म्हणायचं म्हणलं तर आता कामात सकाळच्या गडबडीमध्ये काही जमलं तर पहिला नाश्ता करून घ्यावात. नाश्ता करून घेतल्यानंतर मग पुढची कामं करावं. काय मैत्रिणींनो, कसं आहे, काय चाललंय? आता बा कालची एकादशी तर अजून मी सोडली नाही आहे. आता मला पटकन थोडीशी पोहे करावत आणि मग स्वयंपाकाला लागावं. स्वयंपाकाला अजून टाईम आहे थोडासा. म्हणजे पहिलं आता भांडीवाली मावशी तर अजून आली नाही आहे माझी. काय भांडवली मशीनचं कधी असतंय कधी नसतंय, त्यांची वाट बघण्यापेक्षा आपण पटकन करून टाकलेलं परवडतंय ते. चला, अजून काय म्हणताय? मैत्रिणींची कामं झाले असणार आहेत. 12 वाजा लागलेत आणि आमचं चालूच आहे आता हळू. आणि त्यातनं ऑर्डरी असल्यामुळे खूप गडबड, प्रत्येक गोष्टीची गडबड. थोडंसं मला तर काहीतरी करून घ्यावं, काहीतरी पोटाला खावत, म्हणजे असं थोडंसं आधार होईल पोटाला, मग कामं करत बसावं. मैत्रिणीनं जरा एकादशी जरा असली तर माझी दुसऱ्या दिवशी ती इतकी धावपळ होते, खूप धावपळ होते माझी. कारण स्वयंपाकाची गडबड, कामाची गडबड, त्यातनं अजून ऑर्डरीची गडबड. तुम्हाला सांगते मी, ऑर्डर तर करून ठेवलेली आहे. आमोशा झाल्या की लोक घेऊन जातात. तुम्हाला मी ऑर्डरीचं अनारशाचं पीठ दाखवते मी थोडक्यात. हे अनारशाचं पीठ आहे, तयार आहे, आता करून तयार झालेलं आहे. मला त्याला थोडंसं भिजून जाईल, करून ठेवलेलं आहे, घेऊन जातील. आपण ऑर्डर करून ठेवून द्यायचं. मग ते मैत्रीण उन्हाळ्या सुट्टीत कुठं फिरायला बिरायला गेलात का नाही? डाळ भाटी कुणाला येते सांगा बघू जरा मला. डाळ भाटी कुणाला येत असेल तर मला कमेंट करावा. कुणाला येते डाळ भाटी चुरमा वगैरे असं कुणाला येतो का जरा मला कमेंट करून सांगा. कारण डाळ भाटी खायची आहे मला. डाळ भाटीचं तर कसं अधिक महिन्यात लोक पुरणाची पोळी रस वगैरे खायला कंटाळतात. आता सध्या नवीन काहीतरी करून खाऊ घालावं पाहुण्यांना, म्हणून थोडं चालली आहे धडपड. तुझ्यानीच कौतुक व्हावं ह्या दृष्टीने. आता खूप भूक लागलेली आहे, आता थांबूही शकणार नाही. कारण की पोटात थोडं शांत भेटलं की निवांत होत आहे, मग कशाचं टेन्शन राहत नाही. तुम्ही जेवायला विचारा ना तर नाही विचारा, ते काही टेन्शन राहत नाही. आणि घरातली सगळी कामं करत सगळं करायचं मला तर खूप उशीर होतो.
करत 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 म्हणलं ना बरोबर 2-2:30 वाजतात जेवायला मला. मग थोडंसं पहिलं तर कायला खूप म्हणजे असं फराळ मी करत नाही आहे एकादशीला. मी ज्यूस वगैरे घेते. ज्यूस म्हणा सकाळी काय थोडं काल संध्याकाळी जरा दूध घेतलं होतं संध्याकाळी थंड. ते थोडंसं बरं वाटतंय थोडंसं दूध घेतल्यानंतर, मग काही टेन्शन राहत नाही. आणि दुपारी तर आंब्याचा ज्यूस घेतला होता, मग काही टेन्शनच नाही आहे. परत सकाळी रसवाला येतो, असं लिक्विड घेत असते काय असं तरी खूप छान असं समाधान मिळतं की उपास तापास. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये उपास, चतुर्थी, संकष्टी, सोमवार, गुरुवार, पौर्णिमा इतर आजी उपास असतात. जेवढं होईल तेवढं करत राहायचं. आणि सांगायचा उद्देश म्हणले की उपास तापास केल्याशिवाय तुझा पर्याय नाही, है की नाही. हे बघा आपलं घर सगळं करत 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 सगळं करावं लागतं. शेटिंग केलेलं आहे वाटतं सगळं. आता फरशा वगैरे करून बसले. तरीपासून आता मशीनला धुणं लावायचं आहे, म्हणजे कपडे धुवायचे आहेत. ते काय होऊन जातं, तसं काय टेन्शन नाही. कपड्यांचं काम करत करत होऊन जातं ते. आणि अंबरनाथला ट्रिप निघालेली आहे. कुणाला यायचं आहे त्यांनी कमेंट करून मला सांगावं, कारण की अजून सुद्धा तिकीट बुकिंग आहेत. ज्यांना यायचं आहे त्यांनी कमेंट करून सांगावा. आणि मेडिकल तर कंटिन्यू आहे. मेडिकल केल्याशिवाय तर पुढे पाठवते. मेडिकलला बरोबर 3 दिवस लागतात. तिसऱ्या दिवशी पास मिळतो. ज्यांना कोणाला अंबरनाथला यायचं असेल त्यांनी कमेंट करून सांगावा. आणि मी नवीन यूट्यूबर आहे. नवीन यूट्यूबर असल्यामुळे थोडंसं सबस्क्राईब करावा, लाईक करावा आणि कमेंट करावा. कारण की कसं आहे, काही गोष्टी यूट्यूबचे माहीत नाहीत आपल्याला. तरी पण सगळ्याला सांगेल की काही माहिती कोणाला माहिती असेल यूट्यूबची थोडीशी, तर त्यांनी माझा नंबर आहे 9657752430. या नंबरवर थोडंसं कॉल करेल मी. आणि जो कुठून मला बघताय, कोण कोण बोलते आहे. एक दिवशी मी लाईव्ह घेणार आहे, पण जसं ते लाईव्ह घ्यायला मला थोडंसं वेळ आहे. पण कसं सीझनची कामं असल्यामुळे थोडंसं कुठं हालताच येत नाही आहे. आणि लाईव्ह घ्यायचं म्हटलं तर जवळजवळ दीड ते 2 तास लागतातच. थोडंसं लाईव्ह घ्यायला अजून मला टाईम आहे, कारण की अजून नवीन यूट्यूबर आहे मी. अजून सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कारण की तुमचा रिस्पॉन्स हे ते एक गाणं आहे बघा, तुझ्या एका मतासाठी मला आमदार वाटतंय. तसं तुमचं मला एक सबस्क्राईब केलं की मला खूप हिंमत वाटेल. त्याशिवाय मी सांगते तुम्हाला, थोडंसं हेल्प करा. आणि जुने यूट्यूबर जे आहेत ते त्यांचा जो आपल्याला संपर्क नाही आहे. फक्त मनीषा ताईला, रवी भैयाला आणि अजून 2-3 जण आहेत यूट्यूब, म्हणजे त्यांच्याशी जास्त एवढं संबंध नाही, अजून ओळख जास्त नाही आहे. फक्त फोनवर तेवढी माहिती घेतली होती मी. यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं काय ते सगळं माहिती करून घेतली होती. त्या हिशोबाने त्यांनी मला संदेश पण केला होता की असं ह्या साईडला जावा, त्या साईडला जावा. खूप छान माहिती दिली होती. त्यांची मला खूप आधार पण वाटतो. पण कसं मला ते व्हिडिओ पण मी टाकत असते, पण व्हिडिओ मला काढायला जायचं बघा. तेव्हा व्हिडिओ करायचं म्हणजे काम करत करत मला व्हिडिओ काढावं लागतं. आणि सांगायचा उद्देश म्हणजे की वेळ पाहिजे व्हिडिओ काढायला. घरामध्ये कसं
सगळे कामाला जाणार असतात तर व्हिडिओ करून जमतच नाही. माझ्या हातामध्ये कष्ट साईडला स्टँड घेऊन थोडंसं करावं लागतं. डाळ भाटी कोणाला येत असेल त्यांनी सांगावा कमेंटमध्ये. डाळ भाटी कशी करावी हे सांगावं मला. आणि ज्यांना अनारसे वगैरे पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करावात. माझा मोबाईल नंबर आहे 9657752430. ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करावा. कारण की कसं आता सध्या तर 5 किलोची ऑर्डर तर आहे. ही 5 किलोची तर ऑर्डर आलेली आहे. आता 5 किलोची ऑर्डर ही संपल्यानंतर दुसरं अजून 5 किलोची ऑर्डर मी तयार ठेवणारच आहे. कारण जेणेकरून कसे क्लायंट कुठले बी क्लायंट कसे पण पटकन येतात आणि आहे का विचारतात. त्यासाठी मी थोडासा स्टॉक करून ठेवत असते. कारण की कसं असतं पटकन आज बाबा आले मला पाहिजे, आमच्या मुलीला पाहिजे, मुलगी गावाला चालली, ह्या अशा पद्धतीने क्लायंट येत राहतात आपल्याकडे. कारण त्यासाठी मी आता हे तर माझं पूर्ण ऑर्डरीचंच आहे. मला ज्या दिवशी ती ताई येऊन घेऊन जातील त्या दिवशीच खलास होऊन जाईल ऑर्डरचे. आणि ही 5 ते 6 किलोची ऑर्डर आहे. ही 6 किलोची ऑर्डर जर संपल्यानंतर समजा आपल्याला कुठले क्लायंट नवीन आले त्यांना आपल्याला देणं हे गरजेचंच आहे. कारण की आपण ऑर्डर घेतो. ऑर्डर घेतल्यानंतर आपल्याला त्यांना टाईम देता येत नाही. मग त्यासाठी मी स्टॉक करून ठेवत असते. आता ही 5 किलोची स्टॉक ऑर्डर झालेलीच आहे. मला आज दुपारीसुद्धा मला 5 किलोची ऑर्डर तयार करून मला ठेवावं लागणार आहे. कारण कसं असतं माहिती का आपल्याकडे क्लायंट आपल्या विश्वासाने येत असतात आपल्याकडे. कसं ऑर्डर आली की म्हणजे त्यांना देणं हा आपला कर्तव्यच आहे. गरम मसाला आहे, ज्यांना गरम मसाला पाहिजे असेल गरम मसाला आहे, कुरड्या आहेत, शिवाया आहेत, खूप काय आहे आपल्याकडं. पापड आहे. तसं तर पापडाचं सीजन आता पाऊस पडत तर पापडाचं सीजन आता गेला तर जमा आहे. तरी पण म्हणजे असं शेवाया हा गरम मसाला हळद ह्या पद्धतीनं आहे. सध्या ही नवीन यूट्यूबर असल्यामुळे थोडंसं माझी धावपळ होते. मला ह्यातली काही एवढी थोडीशी माहिती माहीत नाही आहे. तरी पण मी सांगेल की थोडीशी माहिती मला जसं जमेल तसं मी थोडंसं करत राहते. ज्या दिवशी माझा हात म्हणजे ज्या दिवशी माझा हात बसला त्या दिवशी तर म्हणजे काय काम कष्टाला बघा. कष्ट केल्याशिवाय तर पैसा मिळत नाही. कष्ट करावंच लागतात. ज्यामध्ये ते 4 आणे मिळवू दे ना तर 8 आणे मिळवू देत. बरोबर आहे का. आणि आपण जेव्हा ऑर्डर घेतो त्यावेळी ते त्यांना ऑर्डर जर वेळेवर नाही मिळाली तर मग ते थोडंसं क्लायंट पण नाराज होऊन जातात. त्यासाठी मी थोडंसं ऑर्डर मी तयार करून ठेवत असते. प्रत्येक वेळी म्हणजे असं साबुदाण्याची असो, पापडाची असो, कशाची असो, शेवाळ्याची असो, प्रत्येक ऑर्डर मी तयार करून ठेवतच असते. का आता कसं म्हणजे क्लायंट परत जाता कामा नये. कसं थोडंसं क्लायंट यूजपर्यंत जास्त यूजपर्यंत असतं. आणि मला सध्या म्हणजे असं म्हणजे नाही की त्याच्यावर आपलं आहे सगळ्या गोष्टी. पण एक आपण काम जेव्हा करतो त्यावेळी आपल्याला थोडंसं अनुभवसुद्धा पाहिजे. अनुभव सगळ्या गोष्टीचे आहेत. पण एवढंच की ही नवीन यूट्यूबर असल्यामुळे थोडंसं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.